निनानो पुन्हा आला आणि निनानो पुन्हा एकदा सक्रिय होणार. गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये जो पावसाळा आलेला आहे, या तारखेपासून पुन्हा एकदा पाऊस बंद होणार. राज्यामुळे पुन्हा एकदा अल निनोचा परिणाम जाणवणार. राज्यातील या ठिकाणी अल निनो सक्रिय होणार आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. मग कोणत्या तारखेपासून राज्यात पाऊस कमी होणार? गेल्या 2 ते 3 दिवसापासून बघितलं आपण तर पावसाने हाहाकार जाणवलेला आहे. परंतु आता हा हाहाकार कमी होऊन पुन्हा एकदा अल निनो पुन्हा सक्रिय होऊन आता पाऊस थोडासा कमी होण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये आपण काही बघितलं तर 7 ते 8 दिवसामध्ये जवळजवळ सरासरी 100 मिलीमीटर पाऊस सर्व ठिकाणी पडलेला आहे. परंतु आता पुन्हा एकदा अल निनोचं वारं सक्रिय होणार आहे आणि पुन्हा एकदा पाऊस लांबणीवर जाणार आहे. मग कोणत्या तारखेपासून पुन्हा अल निनो सक्रिय होणार, कधी पाऊस लांबणीवर जाणार, या सर्वाचे अपडेट घेऊन आपण आलेलो. गेल्या काही दिवसाच्या तुलनेमध्ये हवामान विभागाच्या अपडेटनुसार आपण जर बघितलं तर 2 ते 3 दिवसापासून राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती. परंतु आता ही अतिवृष्टी थोडीशी कमी होऊन पुन्हा एकदा अल निनोचं वातावरण तयार झालेलं आहे. अल निनोमुळे काय होत आहे की राज्यातील जे काही पावसाचं वातावरण आहे थोडंसं कमी होऊन पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता आपल्याला जाणवणार आहे. राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अल निनोमुळे 1 महिना पाऊस लेट झालेला होता. परंतु आता पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होऊन राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीयुक्त पाऊस झालेला आहे. मग राज्यात आता पुढील 2 ते 3 आठवडे अल निनोचं सावट असणार आहे असं हवामान विभागाचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. मग शेतकऱ्यांनी आता पेरण्या उरकून घेतलेल्या आहे. परंतु अजूनही अल निनो सक्रिय असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे. मग किती दिवसात अल निनो येणार, कशा पद्धतीने अल निनोचं समीकरण असणार, ही सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण तर उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले होते. आता या नागरिकांना पावसामुळे थोडं समाधानकारक वातावरण मिळालं आहे. मग पुन्हा एकदा अल निनो सक्रिय होणार. पेरण्या झालेल्या आहे. या पेरण्यांना पुढे पाणी मिळणार का, हे आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केलेल्या आहे. काही ठिकाणी पेरण्याचं काम अजून करायचं आहे. काही ठिकाणी वापसा नसल्यामुळे पेरण्या होत नाहीये. परंतु अल निनो आता नेमकी कसा ॲक्टिव्ह असणार आहे? महाराष्ट्रातील ठराविक ठिकाणी हा अल निनो ॲक्टिव्ह होणार आहे. यामध्ये विदर्भ, मराठवाडा अशा एकूण 15 तालुक्यांमध्ये ते 15 जिल्ह्यांमध्ये अल निनोचं वातावरण आणणार आहे. या अल निनोमुळे पुन्हा एकदा ती उष्णता येणार आहे. राज्यामध्ये पावसाळा यावर्षी समाधानकारक असला तरी अल निनोचं संकट अजूनही गेलेलं नाही. मग हा अल निनोमुळे नेमकी काय होणार आहे? वातावरणात बदल होणार आहे, तापमानामध्ये बदल होणार आहे आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अल निनो ही एक धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळाली. राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून पाऊस झालेला होता. पाऊस झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अल निनोचं वातावरण तयार झालेलं आहे. अल निनोमध्ये काय होत आहे तर तापमान वाढ होत आहे. यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट आजच्या भीतीला आपण पाहिलं तर अल निनोमध्ये वातावरणातील बदलानुसार हवामानामध्ये सुद्धा बदल होत आहे. यानुसार काही ठिकाणी जास्त पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी कमी पावसाची शक्यता आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट सर्वात आधी आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.